नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता? तर 2022 साठीचा साहित्य अकादमी भाषा सन्मान हा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच हा पुरस्कार उदयनाथ झा यांना जाहीर झालेला आहे. आणि आता हे जे उदयनाथ झा आहेत, त्यांना एकूण 9 भाषांचं ज्ञान आहे आणि त्या भाषा कोणकोणत्या? तर हिंदी, मैथिली, संस्कृत, इंग्रजी, बंगाली, आसामी, ओडिया, भोजपुरी आणि गुजराती अशा 9 भाषा त्यांना येतात. आणि तसेच त्यांनी आतापर्यंत मैथिली, हिंदी आणि संस्कृतमध्ये 26 पुस्तके लिहिली आहेत. आणि पहा, आता हा जो पुरस्कार आहे हा कधीपासून देण्यात येत आहे? तर या पुरस्काराची सुरुवात 1996 मध्ये झालेली आहे आणि यामध्ये विजेत्याला पुरस्कार स्वरूप 1,00,000 रुपये देण्यात येतात. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला जा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. आता नुकतेच UK स्थित सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्च या संस्थेने एक अहवाल प्रकाशित केलेला आहे आणि आता त्या अहवालानुसार भारत 10 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था कधीपर्यंत बनणार आहे? तर आता या UK स्थित सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्चच्या अहवालानुसार भारत हा 2035 पर्यंत 10 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनणार आहे. आणि आता हा जो अहवाल आहे या अहवालाची कितवी आवृत्ती होती? तर 14वी आवृत्ती होती. आणि आता या अहवालानुसार भारत 2035 पर्यंत 10 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनणार आहे आणि तसेच 2037 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असं सुद्धा या अहवालामध्ये सांगितलेलं आहे. आणि तसेच पुढील 5 वर्षामध्ये भारताची वार्षिक GDP वाढ ही 6.4% असेल आणि हीच वाढ पुढील 9 वर्षामध्ये 6.5% असेल असे सुद्धा या अहवालामध्ये सांगितलेलं आहे. आणि तसेच या अहवालामध्ये चीनविषयी काय सांगितलेलं आहे? तर चीन हा 2036 मध्ये अमेरिकेला मागे टाकून जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असं या अहवालामध्ये चीनविषयी सांगितलेलं आहे. आणि पहा, याआधी आपण पाहिलेलं आहे की IMF नुसार भारत 2027-28 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल आणि तसेच SBIच्या अहवालानुसार भारत 2029 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची शक्यता आहे. आणि पहा, आता भारत सध्या जगातील सर्वात मोठी 5वी अर्थव्यवस्था बनलेला आहे. आणि भारताच्या आधी कोण कोण आहेत? तर अमेरिका यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे, दुसऱ्या क्रमांकावर चीन, तिसऱ्यावर जपान आणि चौथ्या क्रमांकावर जर्मनी आहे आणि यानंतर 5व्या क्रमांकावर आपला भारत आहे. तर ठीक आहे, तर आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. आता यामध्ये काय विचारलेलं आहे? तर 30व्या एकलव्य पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? कोणता पुरस्कार आहे? तर एकलव्य पुरस्कार आहे आणि या पुरस्काराने स्वस्ती सिंग यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि हा जो पुरस्कार आहे हा कोणाद्वारे देण्यात येतो? तर हा पुरस्कार इंडियन मेटल्स पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टद्वारे देण्यात येतो आणि या पुरस्कारामध्ये विजेत्याला 5,00,000 रुपये रोख देण्यात येतात. आणि आता या ज्या स्वस्ती सिंग आहेत या एक सायकलपटू आहेत आणि त्यांनी राष्ट्रीय स्तरावर 2 सुवर्णे आणि 2 रौप्य पदक जिंकलेली आहेत. आणि त्यांच्याबरोबरच फुटबॉलपटू प्यारी खक्सा आणि हॉकीपटू शिलांदा लकडा यांनाही प्रशस्तीपत्र आणि 50,000 रुपये रोख देण्यात आलेले आहेत. आणि हा जो एकलव्य पुरस्कार आहे हा 1993 पासून दरवर्षी ओडिशातील युवा खेळाडूंना त्यांच्या गेल्या 2 वर्षातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिला जातो आणि स्वस्ती सिंग यांच्या 2 वर्षातील कामगिरीसाठीच त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि पहा, याआधी सुद्धा काही महत्त्वाचे स्पोर्ट्ससाठीचे पुरस्कार देण्यात आलेले आहेत. आणि आता आपण जानेवारी ते नोव्हेंबर पर्यंत खेळामध्ये जे महत्त्वाचे पुरस्कार देण्यात आले आहेत ते एकदा रिवाईज करून घेऊया. तर पहा, पॅरा स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयरने अवनी लेकरांना सन्मानित करण्यात आलेला आहे. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार शरद कमल आचंता. बॅलन डिऑर हा महिलांमध्ये अलेक्सिया पुटेलास यांना देण्यात आलेला आहे आणि पुरुषांमध्ये करीम बेंजेमा यांना देण्यात आलेला आहे. आणि स्पोर्ट्स जर्नालिस्ट फेडरेशन ऑफ इंडिया मेडलने प्रकाश पदुकोण यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. लॉरेन्स वर्ल्ड स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयरने इलन थॉम्सन हेरा आणि वर्ल्ड स्पोर्ट्समॅन ऑफ द इयरने मॅक्स वर्स्टापेन यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि तसेच स्पोर्ट्स स्टार ऑफ द इयर मधील पुरुषासाठीचा पुरस्कार नीरज चोप्रा यांना देण्यात आलेला आहे आणि महिलांसाठीचा पुरस्कार मीराबाई चानू यांना मिळालेला आहे. आणि BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर या पुरस्काराने मीराबाई चानू यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि स्पोर्ट्स आयकॉनने सुरेश रैना. तर ICC स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्काराने न्यूझीलंडचे क्रिकेटपटू डॅरेल मिशेल यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. हे सर्व पुरस्कार एकत्र नोट करून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. निश्चितच येणाऱ्या परीक्षेमध्ये यावर तुम्हाला प्रश्न पाहण्यास मिळेल. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा.
इंटरनॅशनल स्पेस रजिस्ट्रीद्वारे एका ताऱ्याला कोणाचे नाव देण्यात आले आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. तर आता इंटरनॅशनल स्पेस रजिस्ट्रीद्वारे एका ताऱ्याला अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्यात आलेलं आहे. आणि हा जो तारा आहे हा पृथ्वीपासून 392.01 प्रकाश वर्ष दूर आहे आणि तो सूर्याच्या सर्वात जवळचा तारा आहे. आणि पहा 25 डिसेंबर रोजी अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती असते आणि या दिवशीच्या ताऱ्याला अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्यात आलेलं आहे. आणि पहा या वर्षीची अटल बिहारी वाजपेयी यांची कितवी जयंती होती? तर 98वी जयंती होती. आणि तसेच अटल बिहारी वाजपेयी यांना 2015 मध्ये भारतरत्न आणि 1992 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 14 पहा. अलीकडेच कोणत्या स्टार्टअप कंपनीला DGCA कडून पहिले टाईप सर्टिफिकेशन आणि RPTO मंजुरी मिळाली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच गरुड एरोस्पेस या कंपनीला DGC कडून टाईप सर्टिफिकेशन आणि RPTO मंजुरी मिळालेली आहे. आणि आता असं सर्टिफिकेशन मिळवणारी आणि तसेच पायलट प्रशिक्षणासाठी मान्यता मिळवणारी गरुडा एरोस्पेस ही देशातील पहिली ड्रोन कंपनी ठरलेली आहे. आणि आता हे जे DGCA कडून टाईप सर्टिफिकेशन दिलं जातं ते ड्रोनच्या गुणवत्ता तपासणीच्या आधारावर दिले जाते. आणि आता गरुडा एरोस्पेस या कंपनीच्या ड्रोनच्या गुणवत्तेच्या तपासणीनंतर त्यांना असं सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 5 पहा. कोणत्या राज्यातील गोंड समुदायाचा अनुसूचित जातीमधून अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात आला आहे? तर नुकतेच आता उत्तर प्रदेशमधील 4 जिल्ह्यातील अनुसूचित जातीमधील गोंड समुदायाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि याआधी असं विधेयक केंद्रीय आदिवासी आणि व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांनी राज्यसभेत सादर केले होते. आणि आता त्याला मान्यता मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशातील चांदोली, कुशीनगर, संत कबीरनगर आणि संत रविदास नगर या 4 जिल्ह्यातील गोंड समुदायाचा आता ST मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि पहा भारतीय राज्यघटनेतील कलम 341 आणि कलम 342 द्वारे संसद कोणतीही जात, वंश आणि जमाती यांना SC आणि STच्या श्रेणीत टाकण्यासाठी आणि तेथून बाहेर काढण्यासाठी कायदा करू शकते. आणि याबरोबरच अजून एक अत्यंत महत्त्वाचा पॉईंट नोट करून घ्या. तर पहा 1960 मध्ये एक लोकूर समिती स्थापन करण्यात आली होती आणि त्या समितीने ST मध्ये जर कोणत्या समुदायाचा समावेश करायचा असेल तर त्यासाठी 5 मापदंड सांगितलेले आहेत. आणि आता प्रश्न क्रमांक 6 पहा. आता या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? तर अलीकडेच कोणत्या राज्याने वन डिस्ट्रिक्ट वन स्पोर्ट ही योजना सुरू केली आहे? ज्यालाच आपण मराठीत काय म्हणू शकतो? तर एक जिल्हा एक खेळ अशी ही योजना आहे. आणि या योजनेची सुरुवात उत्तर प्रदेश या राज्याने केलेली आहे. आणि पहा उत्तर प्रदेश या राज्याद्वारे याआधी वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट ही योजना सुरू करण्यात आली होती आणि आता त्यानंतर वन डिस्ट्रिक्ट वन स्पोर्ट ही योजना उत्तर प्रदेश या राज्याने सुरू केलेली आहे. आणि आता या योजनेअंतर्गत उत्तर प्रदेशमधील प्रत्येक जिल्हा हा किमान एका खेळासाठी ओळखला जाणार आहे. आणि आता उत्तर प्रदेशमध्ये एकूण किती जिल्हे आहेत? तर 75 जिल्हे आहेत आणि 75 जिल्हे हे किमान एका खेळासाठी ओळखले जातील. आणि याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, टेबल टेनिससाठी आता उत्तर प्रदेशमधील आग्रा आणि कानपूर ही शहरे ओळखली जाणार आहेत. तसेच बॅडमिंटनसाठी अलीगड आणि गौतम बुद्ध नगर, वेटलिफ्टिंगसाठी मिर्जापूर आणि बिजनौर, बॉक्सिंगसाठी बुलंदशहर आणि कुशीनगर, आर्चरीसाठी सोनभद्र आणि ललितपूर, फुटबॉलसाठी हाथरस, स्विमिंगसाठी पिलीभीत, शूटिंगसाठी बांदा, कबड्डीसाठी कन्नौज आणि लॉन टेनिससाठी प्रयागराज या शहराची निवड करण्यात आलेली आहे. हे सर्व पॉईंट सुद्धा नोट करून घ्या. जोड्या लावामध्ये यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि आता प्रश्न क्रमांक 7 पहा. आता पहा सध्या अब्दुल्ला यामीन हे खूप चर्चेमध्ये आहेत. तर ते कोणत्या देशाचे पूर्व राष्ट्रपती होते असं आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर अब्दुल्ला यामीन हे मालदीव या देशाचे पूर्व राष्ट्रपती होते. आणि सध्या ते चर्चेमध्ये का आहेत? तर मालदीवच्या फौजदारी न्यायालयाने माजी राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांना मनी लॉन्ड्रिंग आणि लाच स्वीकारल्याबद्दल 11 वर्षाचा तुरुंगवास आणि $5 दशलक्ष दंड ठोठावलेला आहे. आणि त्यासाठी सध्या अब्दुल्ला यामीन हे चर्चेमध्ये आहेत. आणि पहा अब्दुल्ला यामीन हे 2013 ते 2018 पर्यंत मालदीवचे राष्ट्रपती होते. आणि सध्या आता मालदीवचे राष्ट्रपती कोण आहेत? तर इब्राहिम मोहम्मद सोलिह हे सध्या मालदीवचे राष्ट्रपती आहेत. आणि मालदीवची राजधानी काय आहे? तर माले ही राजधानी आहे. आणि मालदीवचं चलन हे मालदीवी रुपया हे आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 8 पहा. नॉर्थ ईस्ट फेस्टिवलच्या 10व्या आवृत्तीचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले आहे? तर आता हा जो नॉर्थ ईस्ट फेस्टिवल आहे त्याच्या 10व्या आवृत्तीचे आयोजन दिल्ली येथे करण्यात आलेलं आहे. आणि दिल्लीमध्ये कुठे? तर दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम मध्ये याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं होतं? तर केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते या फेस्टिवलचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे.
आणि हा फेस्टिवल आयोजित करण्यामागचा उद्देश काय आहे? तर ईशान्य प्रदेशातील वैविध्यपूर्ण जीवन, संस्कृती, परंपरा आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी 2013 पासून दरवर्षी हा फेस्टिवल आयोजित करण्यात येत आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 9 पहा. आरबीआयद्वारे सुधारित बँक लॉकर नियम कधीपासून लागू करण्यात येणार आहेत? तर आता आरबीआयद्वारे सुधारित बँक लॉकर नियम हे 1 जानेवारी 2023 पासून लागू करण्यात येणार आहेत. आणि आता या नवीन नियमानुसार सर्व विद्यमान लॉकर ठेवीदारांना नवीन लॉकर व्यवस्थेसाठी पात्रतेचा पुरावा सादर करणे आवश्यक असणार आहे. आणि तसेच आरबीआयने सर्व बँकांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे निर्देश दिलेले आहेत. आणि आता हे जे कॅमेऱ्याचं रेकॉर्डिंग असतं हे 180 दिवस सुरक्षित ठेवणे हे सर्व बँकांना बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आणि आता हा प्रश्न पहा, यामध्ये काय विचारलेला आहे? तर महामारी तयारीचा आंतरराष्ट्रीय दिवस, ज्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, तर इंटरनॅशनल डे फॉर इपिडेमिक प्रिपेअर्डनेस, हा कधी साजरा करण्यात येतो? तर आता हा जो दिवस आहे हा दरवर्षी 27 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. आणि हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे? तर भविष्यातील उद्रेकांची तयारी करणे आणि सर्व स्तरावर लोकांना साथीच्या रोगाबद्दल संवेदनशील करणे हा या दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे. आणि या दिवसाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? तर 2020 मध्ये संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटनेद्वारे संयुक्तरित्या या दिवसाची सुरुवात केलेली आहे. आणि याबरोबरच हे वन लाइनर सुद्धा नोट करून घ्या. कोणत्या संस्थेच्या संशोधकांनी पुढील पिढीतील इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या निर्मितीसाठी ऊर्जा कार्यक्षम संगणकीय मंच विकसित केला आहे? तर नुकताच आता असा मंच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सद्वारे विकसित करण्यात आलेला आहे. आणि अलीकडील नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या माहितीनुसार 2010 ते 2021 दरम्यान देशातील HIV संसर्गाचा वार्षिक दर किती टक्क्याने कमी झाला आहे? तर आता 2010 ते 2021 दरम्यान देशातील HIV संसर्गाचा वार्षिक दर हा 46% कमी झालेला आहे. आणि आता अलीकडेच कोणत्या राज्याने आरक्षण हे 76% पर्यंत वाढवण्याचे विधेयक मंजूर केले आहे? तर असे विधेयक छत्तीसगड या राज्याने मंजूर केलेलं आहे. आणि आता भारतातील निवडणूक रोखे विक्रीसाठी एकमेव अधिकृत संस्था कोणती आहे? तर SBI ही भारतातील निवडणूक रोखे विक्रीसाठी एकमेव अधिकृत संस्था आहे. आणि या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे तर पहा, ऑलिव्हियर गिरोड हे कोणत्या देशाचे फुटबॉल खेळाडू आहेत? तर आता हे जे ऑलिव्हियर गिरोड आहेत हे फ्रान्स या देशाचे फुटबॉल खेळाडू आहेत. आणि आता त्यांच्या नावावर एकूण 52 गोल आहेत आणि 52 गोलसह ते फ्रान्सचे सर्वकालीन सर्वोच्च स्कोरर खेळाडू ठरलेले आहेत. आणि आता आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, 2021-22 साठीच्या रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.